का संबोधन करते? मुनिराजांना हित मित प्रिय अशी भाषा समिती सांगितली का नाही? भाषा समितीचं उल्लंघन झालं नाही तर काय झालं का नाही? शुभचंद्राचार्यांनी ज्ञानार्णव हा नावाचा हा ग्रंथ रचलाय. शुभचंद्राचार्य आपल्याला माहिती आहे कशाचाच मोह नव्हता त्यांना. सोनं त्यांनी बघितलं ना रसायन टाकून. मग आता मुलींचे जे गुण सांगितले त्या अंतर्गत 5 समिती सांगितली.
क्रिया समिती, भाषा समिती, येशना समिती, आदरांविक्षेपण समिती आणि प्रतिष्ठा उत्सर्ग समिती. मग उल्लंघन झालं का गिरीचं मूड म्हटल्यानंतर? नाही झालं. म्हणजे आचार्यांनी म्हटलं तर चालते आणि मी म्हटलं तर काय होतं असा प्रश्न. म्हणजे आम्हाला माहिती आहे आचार्यांचा अभिप्राय काय. जरी मूर्ख म्हणताय तर त्याला मूर्ख ठेवण्यासाठी मूर्ख म्हटलं जात नाही. मूर्खता दूर करण्यासाठी मूर्ख म्हणणं आणि मूर्ख ठेवण्यासाठी मूर्ख असं. म्हणजे त्यांच्या परिणामामध्ये याच्यातून काय दिसून येतंय? तीव्र करुणाभाव, वात्सल्य भाव दिसून येतो जेव्हा अशा भाषेचा प्रयोग केला जातो आहे. कारण लांबच्या माणसांना आपण अशी भाषा वापरत नाही. जे जवळचे आहे, ज्यांच्यावर आपला राग आहे, त्यांच्यासाठीच या भाषेचा प्रयोग होतो. आणि राग असणाऱ्यांच्या प्रति या भाषेचा प्रयोग होत असताना अभिप्राय काय की त्याच्यातले दोष नष्ट व्हावे. दोष नष्ट झाल्याशिवाय स्वास्थ्य लाभ होणार नाही, स्वस्थता लाभणार नाही. म्हणून आपण ऐकलंय पण समाधी मरण कोणी एक जीव करतो जेव्हा तेव्हा तिथं अवपीडक आचार्य असतात असं आपल्याला माताजींनी किती वेळा सांगितलं. अवपीडक आचार्य. हा अवपीडक नावाचा एक निर्यापक आचार्यांचा गुण असतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय? काय करायचं? करुणा बुद्धीनं अवपीडकचा अर्थ विचार. अवपीडक म्हणजे करुणा नाही. पीडा म्हणजे काय करत? काय करत? पीडा देऊन म्हणजे काय करून? हा काय करते ते? पीडा देते म्हणजे आता त्यांनी तर समाधी मरण घेतली. समाधी मरण घेतल्यानंतर तरी त्याला त्रास देणं हे काय चांगलं आहे का? त्यांना पुण्य लागेल का? पीडा देते असं म्हणतात. जे निर्यापक आचार्य असतात ते त्रास देतात. समाधी मरण ज्याने धारण केलंय त्याला असं त्याचा पीडा. अवपीडकाचा शब्द आहे. अव म्हणजे चोहू बाजूने, पीडा देणे असं त्याचा अर्थ आहे ना. त्रास देणे, पीडा म्हणजे त्रास असा त्याचा अर्थ. मग पीडा देते म्हणजे काय करते? माझा प्रश्न आहे, पीडा देतात म्हणजे काय करतात? त्याच्यातलं काय करते फळ हे विचारलं का? माझा प्रश्न तर नीट आहे का? काय त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. हो म्हणून आपलं पुढचे उत्तर देऊन काय उपयोग आहे? प्रश्नानुसार उत्तर द्या ना. माझा प्रश्न काय आहे? पीडा म्हणजे त्रास देतात. कोणाला देतात त्रास? आहे ना. सल्लेखना कोणी घेतलेली असते तुम्हाला माहित आहे का? जे म्हातारे असतात, ग्लान आहे का नाही, वृद्ध म्हणले ना, रोगाने जर्जरित आहे, पीडित आहे. अशा जीवांच्या प्रती दयाभाव सामान्य जीवाला दिसतो. तुमच्या आमच्या सारख्यांना सुद्धा दिसतो. मग आता तिथं तुम्ही जर बघत असाल एक आचार्य त्या समाधी मरण रोगी आहे, त्रासलेला आहे, दुःखी आहे, वृद्ध आहे, त्याला त्रास देत असते म्हणजे त्याला थोडत असते असं म्हणायचं तुम्हाला. पीडा देते म्हणजे काय? अनेक प्रकारे टोचून बोलून
आणि टोचून बोलते की जेणेकरून त्याला त्याच्यामध्ये असणारे तो दोष ओकेल. कारण आत दोष राहिले असताना बाहेरून जरी समाधी मरण धारण केलेलं असलं, काय कृश करेल, शरीराला कृश करताना दिसेल, सगळ्याला ते महान वाटेल, परंतु कायेला कृश केल्याने समाधी होत नाही. मात्र कायेला, मात्र शरीराला कृश केल्याने समाधी मरण नाही. मग कशाला म्हटलं? कषायांना कृश करणे. दोन प्रकारचं सांगितलं जातं संलेखना, काय आणि कषाय, या दोघांना कृश करणे. याचं नाव आहे सतलेखन. सतलेखनाद्वारे, सत्स्वभावाच्या संस्कारांद्वारे कषायाला कृश करणे आणि कायेवरचं ममत्व सोडणे, कायेला कृश करणे असं म्हणतो. चांगल्या प्रकारची समाधी म्हणजे परिणामाच्या विशुद्धीपूर्वक असं त्याचा अर्थ. चांगल्या प्रकारची समाधी कशाला म्हणायची? त्या जीवाचे अंतसमयी परिणाम विशुद्ध राहतील, त्याचं नाव आहे समाधी. चांगले म्हणजे त्याला मरताना खेद नाही, दुःख नाही, आकुलता नाही, अशांती नाही, कसलीही चिंता नाही, असं अशा प्रकारे. मरण म्हणजे समाधी मरण म्हटलं जातं. आणि तसं होण्यासाठी काय केलं गेलं तर पीडा दिली गेली. आयुष्यभर जे काही दोष राहिले असतील केलेले, आणि ते संस्कार कुठेतरी आता आहेत, आणि दोष केव्हा नष्ट होतात? निंदा आणि गर्वेच्या द्वारेच काय होतात? दोष नष्ट होतात. दोष नष्ट करण्याचा उपाय आचार्यांनी हा सांगितला. निंदा आणि गर्हा कोणाची, ही महत्वाचं नाही तर घोटाळा होईल. माझ्यासारखं नको. स्वतःची निंदा आणि स्वतःची गर्हा. गुरूंसमोर जाऊन आपले दोष व्यक्त केल्याशिवाय दोष निघून जात नाहीत गिरीश. पण माझ्यात दोषच नाही. मी चंकेश्वर आहे, दोषी आहे. मी दोषी नाही, असंच की. कितीतरी ते दोष व्यक्त करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये लागणारे अतिचार आदी अनेक प्रकारचे सांगितले गेलेले. दोष कसं सहजतेने व्यक्त झाले पाहिजे, त्याच्यात मायाचार नको, अहंकार नको, अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या. एकदम सरळतेने त्या दोषांना कबूल करणं आणि देवासमोर निंदा करणं आपल्या दोषांची. माझ्याकडून आज दिवसभरात असे दोष घडले म्हणून आपण स्थूल प्रतिक्रमण करतो, पण ते शाब्दिक झालं, त्यातला आपल्याला एकही दोष भासित होत नाही. शब्दरूपाने म्हटलं जात असताना आमच्याकडून देवशास्त्र गुरूंचा अभिनय जो घडतो, असे दोषच व्यक्त करतात ना प्रतिक्रमणामध्ये. पण आपण जागृत अवस्थेमध्ये ते दोष व्यक्त करत नाही. माझ्याकडून देव शास्त्र गुरूंचा अभिनय झाला, मग काय झाला, कसा झाला, काय चुकलं माझं, कसं चुकलं, कधी कधी कळत नाही अभ्यास नसल्यामुळं.
आणि कधी कधी कळून आपण त्याला म्हणतो की एवढं तर चालायचं, असं आपणच आपलं खोटं समाधान करून घेतो. आम्ही असे आहोत, आमच्याकडनं असं घडणार, काही ना काही पद्धतीनं आम्ही आमच्या दोषांना गुणांचं स्वरूप देतो, नाहीतर लपवतो. आणि ते शल्यच आमच्या अनंत संसाराला कारण ठरते. मरण चांगल्या प्रकारे साधलं जात नाही. दोष मनामध्ये शल्य आहे म्हणजे तोच अपराध आहे. तो अपराधच आपण पाहिला. ज्याच्या मनामध्ये शल्य आहे, अपराध आहे, तो त्या ठिकाणी कधीही निशंक रूपाने कुठेही प्रवृत्ती करू शकत नाही. बरोबर. म्हणून आपण जरी म्हणालो माझ्याकडून खऱ्या शास्त्रगुरु यांचा विनय झाला, घेतलेल्या एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही जीवन जीन सागरांना झालं का प्रतिक्रमण? खरं खरं प्रतिक्रमण. दोष निघाले का आमचे? मग प्रतिक्रमण काय? आणि नंतर आम्ही नमोकार प्रायश्चित्त म्हणून 9 वेळा म्हणला, दान टाकलं, झालं का? प्रतिक्षिप्त क्रियेने जर होऊ लागला असेल तर आपल्याला काहीतरी विचार करायला पाहिजे, नाही? प्रतिक्षिप्त झाले का नाही? आता स्वाध्याय झाल्यावर पण करतो आपण. स्वाध्याय करत असताना घडलेल्या दोषाबद्दल, देवासमोर कधी दिवसा घडलेल्या दोषाबद्दल, कधी रात्री घडलेल्या दोषाबद्दल प्रतिक्रमण करत असताना कधी विचार येतो का? आणि उशिरा शास्त्राला आला म्हणून माझ्याकडनं मोठं पाप घडलंय, दोष घडलाय, रोजच उशिरा येतो म्हणून प्रतिक्रमण होत नाही ना, म्हणतो का नाही तो प्रतिक्रमण. मग कुठं काय झालं? त्याच्यातनं फरक काय पडला? दोष कशासाठी व्यक्त केले? पुन्हा ते दोष माझ्याकडून घडणार नाही ही भावना आहे आणि तदरूप प्रयत्न आहे. काय प्रयत्न आहे सांग? प्रयत्न आहे का? आणि नसेल तर मग आमचं प्रतिक्रमण आणि प्रायश्चित केवळ नाम मात्र झालं, शब्द मात्र झालं. तुम्ही फक्त एक समाधान मानलं, प्रतिक्रमण केलं म्हणून. त्याच्यातला अर्थ काय? प्रतिक्रमणामध्ये काय अर्थ आहे? दोष व्यक्त करणं म्हणजे ते निंदा आहे. प्रतिक्रमण म्हणजे निंदा, स्वतःच्या दोषांची भगवंतांसमोर निंदा करणं. आज माझ्याकडनं हे घडलं, ते घडलं, असं काय ज्याच्याबद्दल मला खरोखर खेद होतोय, दुःख होतोय. पापाचा कधी खेद झाला का? दिवसभर मी परिग्रह संचय केला म्हणून माझ्याकडनं असा भयंकर दोष झालाय, परिग्रह पापरू, म्हणून संध्याकाळी मन लावून देवाचं प्रतिक्रमण केलंय का देवासमोर? की माझं पाप केव्हा संपणार भगवान? असा परिग्रह संचय करण्याच्या नादात मला किती मोठा पापाचा बंध होतोय, त्याचं फळ मला काय मिळणार? हा अविनय झाला असं वाटलं का तुला? मी शास्त्र असताना प्रमाद केला असं म्हणतो. प्रमाद केला का? दोष घडला असं वाटलं का तुला? मग आम्हीच आमचे दोष जपणार तर ते वाढणार आणि त्याचं फळ मलाच भोगावं लागणार. परिग्रह पाप गोळा केला गिरीश, केला का नाही? मग कधी असं केलं का प्रतिक्रमण? माझ्याकडनं परिग्रह आपण, कारण त्या प्रतिक्रमणामध्ये परिग्रहाचं काय आले का? नाही. म्हणजे आपण असं म्हटलं का? म्हटलं नाही, एक रूढीने 4 शब्द बोलायचे, 3च गोष्टी. देवशास्त्र गुरुजनाने झाला घेतलेला लागले 3 गोष्टी असे आपण सुपर स्पीडनं म्हटलेले असतात. आणि मग परिग्रह पाप घडलं माझ्याकडनं. मग ते जर आपण स्पेसिफिक उल्लेख करून म्हटलं तर आपल्याला जाणवेल का नाही की बा हा आज माझ्याकडनं हे परिग्रह पाप घडलंय. काय म्हणलं? शेतात गेलं तर मग चालत गेलं का बघून? आळ्या आहेत का, जीव आहेत का? गाडी घेऊन गेला असेल,
बारके बारके जीव किती आहे आपण बघतोय ना, आणि तुझ्या गाडीखाली मेल्या नसतील का नाही. शेतात परत अनेक प्रकारचे ते काय, शेतात म्हणजे काय, झाडं तोडायची लावायची असलंच ना, गवत काढायचं, औषध मारायचं, असेच काहीतरी पाणी व गाळीत पाण्याचा वापर वगैरे सगळं असलंच असतं ना शेतात. नांगरायचं काय असेल जे काही प्रकार असते कृषी, मग त्याच्यामध्ये हिंसा होते की नाही. मग आता प्रतिक्रमण केलं का माझ्याकडनं बाबा, शेतात गेल्याच्या निमित्तात ज्या काही जीवांची हिंसेमुळं पाप घडलं त्याबद्दल मी पश्चाताप व्यक्त करून क्षमा मागतो. माझं हे पाप नष्ट हो, मिथ्या हो. असं नाही म्हटल्यावर मग त्या पापाचं फळ कसं संपणार. आम्हाला पापाचं फळ नको आहे, आणि पापाचं फळ नको आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला एक औषध म्हणजे एक उपाय सांगितला, प्रतिक्रमण करा. पण तो उपाय पण जसं डॉक्टरने तुम्हाला आजारी पडल्यावर औषध दिलं आणि तुम्ही ते घेतलंच नाही, काय घेतलंच नाही, मग काय होणार. तुम्हाला माहिती आहे ते औषध आहे आणि ते घेतल्यावर बरं होणार आहे, आणि तुम्हाला उपाय पण माहिती आहे, आणि उपाय केला तर कसा केला म्हणून सांगितलं. त्या कोडी माणसासारखा कोडी माणूस काय केला, अमृत मिळालं म्हणून सांगितलं नाही टोडर मध्ये. मग कोड्याला कोडी माणसाला अमृत मिळालं तर त्याचा कोड कशामुळे दूर होणार होता. काय अमृताने ते कवड पुसला, अंगात धुतला म्हणजे दूर होणार आहे का नाही. प्राशन प्राशन पिलं पण तिला का सगळं काय एकदम संस्कृत एकदम असं उच्च कोटीचा शब्द वापरला. प्राशन म्हटल्यावर मागच्या पोरांना कळायचं नाही, बाकी काय नाही. प्राशन काय प्रकार असतो त्यांना च्यवनप्राश माहीत असेल, प्राशन माहीत नाही. तर ते अमृत प्यायला पाहिजे असा अर्थ आहे का नाही. आणि त्याने अमृत पिलं नाही, काय थोडी को अमृत पान कराय और ना करे असं म्हटलंय का. आणि ते उगच असं आपल्याला चित्र पण दाखवलंय बहुतेक आम्हाला एका पुस्तकामध्ये. कोड झालेला मनुष्य ते अमृत घेऊन असं ते कोड झालेला असं पुसत धुवत बसलाय. मग त्याचा तो कोड दूर होईल का. तीच सेम नाही का पद्धत आपली प्रतिक्रमणाची. प्रतिक्रमण प्यायचंय का धुवायचंय. प्रतिक्रमण प्यायला पाहिजे. प्रतिक्रमण रूपी जो औषधी आहे ते अमृत आहे, अमृत ते प्यायला पाहिजे. आपण पितो किती, सांडतो किती, वापरतो कसं ते, सिस्टीम काय असते सांगतो. म्हणून म्हटलं म्हणणं नुसतं तोंडाने म्हटलं म्हणजे ते धुतल्यासारखं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ते दोष दूर होणार आहेत का. देवशास्त्र गुरूंचा विनयला घेतलेल्या पर्यंत ज्या एवढं म्हटल्यानंतर ते दोष दूर होतील काय. स्वयंपाक करताना तुम्ही प्रतिक्रमण केलं का. स्वयंपाक करताना माझ्याकडून अग्नी कायिक जीवाची हिंसा झाली, जलकायिक जीवांची हिंसा झाली, वायू कायिक जीवाची हिंसा झाली, पृथ्वी कायिक जीवाची हिंसा झाली, त्रस कायिक जीवाची हिंसा झाली. कारण तुम्हाला विवेक आहे का. त्रस कशा असतो, काय असतो, कुठं जी निर्माण होते, काय नाही. सगळं शुद्ध आहे का, बिगर त्रस्त आहे का तुमच्या घरामध्ये सगळ्या वस्तू. जुनी लोणची नाही, जुन्या चटण्या नाही, जुनी मिठं नाही, जुना पंचपाळा. 3 दिवसाचा पंचपाळा चालू आहे का सध्या. मी आली काय तुमच्या घरात का नाही चालू. तो प्रमाद नाही का. म्हणजे हिंसा, हिंसा कशाला म्हटलेलं आहे. प्रमत्त योगा, प्रमत्त योग नाही का. तुम्हाला शक्य नाही का. मी आल्यानंतर तुम्ही करणार का नाही 3 दिवसाची. का मला पण तसंच खाऊ घालताय नाही ना. नशीब माझं बरं आहे. म्हणजे मी हिंसापासून पापापासून निदान त्यांना डोक्यात आहे की वा म्हणा जे तू व्हायला चालत नाही. कळलं का प्रफुल्ल. तुला चालतंय हा त्याचा अर्थ कळलं का तुला. काय चालतंय तुला. हे 3 दिवसानंतर आतल्या वातावरणामध्ये काय काय सांगितलं. शास्त्र, शास्त्र कशाला. शास्त्र म्हणजे सायन्स. आणि सायन्स सांगतंय. सायन्स अनुसार सायन्सला पण तुम्ही आहे ना पायाखाली घेत असं मला सांगतं. सायन्स सुद्धा तुम्हाला मान्य नाही.
धर्म तर अहिंसामय आहे. किती चांगला आपल्याला धर्म, आपल्याला पापापासून वाचवायला बसलेला इतका श्रेष्ठ धर्म. इट्स नॉट अ जोक. आम्हाला त्याची गंभीरता भासित होत नाही आहे. याच्यामुळेच आपला हा प्रमाद. पुन्हा आपल्याला हा धर्म देणार नाही, आणि नाही देणार हा धर्म तर तुम्ही कल्पना करा काय होईल माझी अवस्था. साधं चिंतन करा म्हटलं तर मला जमणार नाही. मी कोण, माझं स्वरूप काय, हे कसं चाललंय, क्रिया, याचं फळ काय, एवढ्या 4 गोष्टीचं मी तुम्हाला प्रियमानं म्हटलं चिंतन करा. पण इनके अभाग्य की महिमा तो हमसे नाही. म्हणजे इतके अभागी आहेत लोक. कळलं का? म्हणजे त्या तसे काल पण सांगितलं ना, भोग मिळाले तर त्याचं भोगायला पण पुण्य लागतं. तसं चांगलं तत्व ऐकायला मिळालं, विचार चांगले ऐकायला मिळाले, पण त्याचं त्या ठिकाणी आपल्याला भोग म्हणजे अनुभूती, भुक्तिमुक्तीदाता. मुक्तीचा अर्थ स्वर्ग आहे असू द्या, पण त्याचा भोग घ्यायला पाहिजे का नको? कशाचा? तत्वाच्या चिंतनाचा. जे काही आपण ऐकतोय, वाचतोय, मग त्याला मी भोगणार कधी? आम्हाला विषय भोगाची लालसा आहे. विषय भोग घ्यायचे, तर त्या विषय भोगाच्या पाठीमागे आपण आपलं चांगलं वाईट होतं याचा काही विचार करायला तयार नाही. आज आपणच आपले काय म्हणतो त्याला, शिल्पकार काय, आपणच आपल्याला कुठं न्यायचं कुठं नाही न्यायचं हे आपणच आहे. दुसरं कोण तुम्हाला नेणार नाही. संयम तुम्हीच ठरवा तुम्हाला कुठं जायचं. म्हणून विचारलं प्रफुल्ल, काय 3 दिवसाचं तुला 3 दिवसाच्या वरचं चालतंय का नाही? आणि तुमच्या घरात सगळं आहे, चक्की आहे का नाही? म्हणजे 3 दिवसाची पिठं होती, मग 3 दिवसाच्या पिठंच खाते का तू? का नियम आहे का तुला नाही खायची म्हणून 3 दिवसाची? नियम नाही म्हणूनच की 3 दिवसानंतरच खायचं. आता एकदम दळायचं, आता किती सोपं झालं, हातावर दळायचं होतं. मग माझं म्हणणं आहे, मग हातावर दळलं तर माणूस 3 दिवसाचं तर दळेल का? मला सांग, किती दळेल? म्हणजे हातावर दळताना माणूस 3 दिवसाच्या वर तर दळूच शकत नाही. किती दळून आता मग बस म्हणणार. पण आता मशीनमध्ये टाकायचं ना, हो म्हणून टाका. 3 काय 5 काय 10 काय टाकून द्यायचं त्याच्यामध्ये, विषय संपला. आहे ना, स्वतःही खाणार, दुसऱ्यालाही घालणार. चर्चा कशासाठी चालली होती? ही माझ्याकडनं हिंसा घडली. मग तुम्हाला त्याची भीती नाही ना. मी काय म्हटलं तुम्हाला, याच्यात कोणाची हिंसा होतीच नाही आली ताई, स्थावर नाही सांगत मी तुम्हाला. दुर्लभ लही जो चिंतामणी यो पर्याय लही त्रसतनी. अशा जीवांना मारताय तुम्ही, असं मी म्हटलं तर. हे दुर्लभतेने द्विंद्रियादी पर्यायामध्ये ते जीव आले. सहजासहजी येत नाही, आहे ना. सहजासहजी 2 इंद्रिय होते का जीव? निगोदातनं बाहेर पडणं, एकेंद्रिय पृथ्वी काय, जल काय, अग्नी काय, वायू काय, वनस्पती काय होणं मुश्किल, असं सांगितलं. 1 इंद्रिय पर्याय, आणि 1 इंद्रियातनं द्विंद्रिय होणं किती दुर्लभ. तीच गोष्ट इथं सांगायला लागलीत नाही श्लोकात. म्हणून मूर्ख शब्दाने संबोधन केलं. मूर्ख का म्हणायला लागले? मग मूर्ख आहेस का नाही तू? आहे का नाहीस? नाही आधी मूर्ख म्हणून घ्यायची पण तयारी नाही. तू आहे का मूर्ख रूपाली? का तुमचं मर्यादित आहे? तुम्हाला माहिती नाही त्याच्यात जीव होते, माहिती नाही का? 3 दिवसाच्यावर त्याच्यात म्हणजे माहिती. चरणाने कठीण वाटतं. म्हणून श्रद्धान कच्चं आहे ना. श्रद्धान नाही की बाबा तुम्ही काय करता हा नंतर, पण श्रद्धानच चुकीचं आहे. श्रद्धान जर पक्क असतं तर तुमच्याकडनं प्रमाद करताना सुद्धा कुठंतरी एक भय असतो, आणि आपल्याला ते टाळण्याचा विचार तर राहिला असता की नाही, काय जरी करून हे आपण टाळावं, प्रयत्न करावा, हा प्रमाद सोडावा आणि जीवाची रक्षा करावी. म्हणजे तो दोष, हिंसेचा माझ्यामध्ये होणारा दोष दूर करावा. असं श्रद्धा अहिंसा रूप श्रेष्ठ धर्म प्राप्त करून सुद्धा म्हटलं ना, आपल्याला त्या मार्गावर शंका आहे. निशंक आहोत का?
तर हे जर मी पाळलं, हा श्रेष्ठ धर्म जर माझ्याकडून आचरणात आला तर माझं कल्याण होणार. हे जरी नुसतं श्रद्धा नसेल तरी कार्य सिद्ध होतं. पण त्याच्यात पण आता कच्चेपण आहे. हळूहळू म्हटलं ना, काळाचं जसं ओघात पुढे सरकायला लागलोय तसं तसं आपल्याला त्या प्रमादाला दोष म्हणून आपल्याकडनं पाहिलं जात नाही आहे. जी हिंसा घडते आहे, जो परिग्रह पाप होत आहे, ते मी दोष मानायला तयार नाही. आणि जो आमच्याकडनं आहे ना अब्रह्मसेवनाचा म्हणजे ब्रह्मचर्य व्रत न घेण्याचा भाव आहे, तो आम्हाला दोष वाटायला तयार नाही. वाटतं का साहस? अब्रह्मसेवन सुद्धा मला दोष वाटेना, हिंसा मला दोष वाटेना, है ना, परिग्रह मला दोष वाटेना. आणि मग मी टाळणार कशाला? आणि टाळणार नाही तर मग माझ्या परिणामाची विशुद्धी होऊन मला माझ्या आत्मेची उपलब्धी होणार कशी? आपण इथं आलोय सर्वोत्कृष्ट तत्व प्राप्त करायला. आपल्याला मिळालाय धर्म सर्वोत्तम तत्वाची प्रतीती करण्यासाठी. जे माझ्यामध्ये असलेलं कारण परमात्मा रूप तत्व, त्याच्यासाठी आपल्याला इतका सुंदर धर्म मिळालेला आहे. आणि जर मी माझ्या प्रमादाने, म्हणून म्हटलं मी प्रमाद दस्यु इति जागृती. आचार्याने सावध केलं का नाही प्रवचन सारमध्ये सुद्धा 81व्या गाथेमध्ये, है ना, प्राप्त चिंतामणी अपि मी प्रमाद दस्यु इति जागृती. आचार्य काय लिहिते तिथं सांगते, मोह नष्ट केल्याशिवाय, कारण मोहाचा त्रास सांगितलेला आहे आणि मोह किती वाईट आहे अशी चर्चा अगोदरच्या गाथांमध्ये आलेली. आणि मग तिथं ते मोह नष्ट करायचा, आणि मग मोह नष्ट केल्यानंतर काय करायचं असं सगळं सांगितलं. माहिती आहे, अगोदर सांगितलं मोह कसा वाईट आहे. 79 गाथेमध्ये त्यांनी सांगितलं, चत्तापावारंभम समुत्थिदोय वा सुहम विचर्यमी न जहति जदि मोहादि न लहदी सो अप्पाणम शुद्धम. काय काय चांगलं चांगलं लिहिलंय. त्याच्या अगोदरच्या गाथेमध्ये कोण दिलं, एवं विधी दत्तो जो दव्ये सुनराग मे दिदो संवा ओग विशुद्धो जो खवे दिदे उद्भवम दुःखम. हा ही गाथा छान, म्हणजे बारक्या मने गाथा घेतली त्यावेळेस माझ्या डोक्यातच बसली होती. खवे दिदे उद्भवम दुःखम. जो त्या ठिकाणी काय करत नाही, अन्य द्रव्यामध्ये राग द्वेष मोह करत नाही, अशा विशुद्ध परिणामाला जीव सर्व प्रकारचं देहजनित दुःख नष्ट करतो. आणि त्याच्या पुढच्या गाथेमध्ये मग सांगले, अथ यदि सर्व सावध्य योगम मतित्य चारित्रम उपस्थित अपि शुभोपयोग अनुवृत्ती वशतया मोहादिन उन्मूलयामी ततः कुतः मे शुद्धात्मलाभ इति सर्व आरंभेन उत्तिष्ठते. बरं नव्हतं म्हणून शास्त्राला आले नव्हते, कारण मला शरीराचं बरं नसणं नाही चाललं, जीवाचं बरं नसण्याची चर्चा चालली. आणि तुम्ही शरीराच्या दृष्टिकोनातून उत्तर देताय की माझ्या शरीराला काय झालं नव्हतं, पण तुमचा आत्मा आधारी होता म्हणून शास्त्र स्वाध्यायामध्ये प्रमाद झाला असं मला. प्रमाद रूपी रोग झाला तर तुमच्या आत्म्याला, आणि तो तुम्हाला मान्य नाही, ही अडचण आहे. मला वाटतंय फक्त माझं शरीर चांगलं होतं, काय नाही, बरं आहे. मग तेव्हा आपल्याकडनं धर्म कार्य बनत नाही. त्याचा अर्थ मी आजारी, त्याला आजार पण म्हणावा आहे. मंदिर आहे, स्वाध्याय शास्त्र चालू आहे आणि मी आळस करतोय, तर त्याचं नाव आहे आत्म्याला झालेला रोग. आत्मा आजारी आहे, भयंकर आजारी आहे त्याला म्हणायचं. होता का आजारी? आता म्हणलं माहिती म्हणून म्हटलं ना, इतकं आपल्याला अज्ञान आहे आपल्या संबंधित की मी आजारी, म्हणजे आजारी म्हणजे कोण आजारी? आपल्याला अजूनही शरीराचा आजार म्हणजेच माझा आजार वाटतो. जीवामध्ये उत्पन्न होणारे जे कषाय आणि विषय भोगामधली प्रवृत्ती, त्याला मी रोग मानायलाच तयार नाही. आणि इथं तर आचार्य काय सांगायला लागले, अवघड होते, मला सांगणं सुद्धा चुकीचं वाटतं तुम्हाला. माहिती तिथं काय सांगायला लागेल तुम्हाला माहिती आहे का? नाही ना.
काय सांगायला भरपूर काय सांगा काय म्हणले आता यदी असं म्हणले ना सर्व सावध योगम आतिथ्य असं म्हणले तुम्हाला कळते का सर्व सावध्य योगम आतिथ्याचा अर्थ सावध्य म्हणजे सावध्य लेशो बहुपुण्य राशी हे शब्द किती वेळा ऐकले सावध्य म्हणजे पाप लाखांनो काय कळतं का लेकरांनो आता काय म्हणायचं तुम्हाला सावध्य सावध्यचा अर्थ होतो पाप असं इथं म्हणायला गेलं बरं सावध्य म्हणजे पाप आणि योग असा शब्द लागला ना सावध्य योगम आतिथ्य त्याला म्हणा पाप योग कसा असतो बघितलं कसं का असं जाण्याचं काय वांधं नाही पण त्याच्या पाठीमागची जी एक आसक्ती आहे तो प्रॉब्लेमॅटिक वाटला मला बाकी काय नाही त्याचा मला त्रास झाला आनंदाने काय कोण मी जातोय तुम्ही जावा मला काय अजून काय तुम्ही गृहस्थीचा आचार पण त्याच्यामध्ये आम्हाला ती म्हणजे ते करणं आणि वारी आहे अशी जी एक त्याच्या पाठीमागची जी प्रतिक्रिया आहे ठीक आहे आणि इथं आचार्य काय सांगायला लागलेत माहिती आहे का आणि इथं काय सांगायला लागले काय वाचायला लागले कशासाठी वाचायला लागले हे सांगा स्वप्नीलबाई काय आता बायको येणार आहे पर उद्या त्याच्यामुळे त्यांचं जर काय डोक्यात राहिलं उद्या येणार आहे ना त्याच्यामुळे आता एकच आणि नामस्मरण म्हणायचं त्याला शिल्पा 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 नामस्मरण कसं करा अर्यंत कधी नाही पण त्याला कालचा प्रयोग केला का तुम्ही असं केला ना मग कालपासून आजपर्यंत आत्ता केला काय ते बसल्या बसल्या सकाळी केला असू दे मग कालपासून आता शास्त्रालयपर्यंत केला तरी चालला असतं आम्हाला काय अडचण काय वाचतोय कशासाठी वाचतोय मी सांगा बरं काय गप बसवत नाही तुम्हाला हा तुम्हाला पाप लागेल बाकी काय नाही तुम्हाला जाईन ज्ञानावरण कर्माचा बंद झाला तुम्हाला पुढं तुम्हाला कधी तसं त्या ठिकाणी होईल की तुम्हाला काहीच येणार नाही काय सांगत होतोस नाही आज टाईम प्रमत्त योगा जी चालली होती ना प्रमाद आहे बरोबर आहे आचार्य सांगते बाबा जर प्रमाद राहिला तर आमचं हे रत्न चोरलं जातं असं सांगायचं आचार्यांना पुढं 81 गाथा मला वाचायचे नियम तिथं शीर्षक आहे त्याचं आणि प्राप्त चिंतामणे अपि मे प्रमाद दस्यु इति जागर आणि मग चिंतामणी रत्न मिळालं असताना सुद्धा असा आचार्य माझ्या प्रमादाने काय प्रमाद रूपी चोर इथं फिरत असल्यामुळं जागर राहायला पाहिजे असं मे प्रमाद दस्यु माझ्या प्रमादानं ते चोरलं जाईल त्यासाठी जागर राहा असं आचार्यांनी 81 सांगितलं पण त्याच्या अगोदर चिंतामणी काय मिळाली आणि चिंतामणी रत्न प्राप्त करण्यासाठी काय इच्छा झाली ती ही चर्चा होती 79 गाथी काय होती ती चर्चा वाचू का म्हणून पहिलं अथ यदी असं म्हणले का नाही सर्व सावध्य योगम आतिथ्य मी कुठं आहे अजून मी जर अशुभ योगातच असेल तर मग चिंतामणीचा विचारच सोडा असं मला म्हणायचं अशुभ योग इथं म्हणते ज्यांनी सगळा अशुभ योग सोडलेला आहे कळलं ना समस्त सावध्य योग सावध्यचा अर्थ पाप अशुभ म्हणलं पाप योग कळतं ना योग म्हणजे योग कशाला म्हणायचं प्रवृत्ती मन वचन कायेला निमित्त करून जे आत्मप्रदेशामध्ये परिस्पंदन हलनचलन त्या हलनचलनाचं नाव आहे योग मन वचन आणि कायेला निमित्त करून
जे आत्मप्रदेशामध्ये तीव्र कंपन, त्याचं नाव आहे सावध्य योग. ते मला जाणवलं. सावध्य योग म्हणजे तीव्र कंपन, म्हणजे आतमध्ये प्रदेश, आत्मप्रदेश इतकी जोरात हालत असते त्यावेळेस सावध्य योग असते. आणि त्या जेवढा योग फास्ट आणि त्याच्याबरोबर कशा आहे तर तेवढा कर्म, प्रकृती, प्रदेश, स्थिती, अनुभाग असं नुसतं एकदम सुसाट येत आहे. जसं पाणी पाऊस पडल्यानंतर जसा नदीला पूर येतो ना, त्या टाईप मध्ये फुल वेगानं ते कर्म माझ्याकडे येत असते. भयंकर. आणि इथं आचार्य सांगायला लागले काय, अथ अथ यदी सर्व सावध्य योगमती, ज्याने सर्व प्रकारचा सावध्य योग सोडलेला आहे. अजून मला सावध्य योगच माहिती नाही, त्याच्या आतीत कधी होणार मी, असा जीवाबद्दलची चर्चा सांगितली ना. इथं बघा काय म्हणते, अथ यदि समजता, आता हिंदीत वाचतो तुमच्यासाठी बघा. अब सर्व सावध्य योग को छोड़कर चारित्र अंगीकार किया होने पर भी यदि मैं शुभोपयोग परिणति के वश होकर मोहादि का उन्मूलन ना करूं तो मुझे शुद्ध आत्मा की प्राप्ति कहां से होगी. इस प्रकार विचार करके मोहादि के उन्मूलन के प्रति सर्वारंभ पूर्वक कटिबद्ध होता है. त्याला एक आता वाटलं की आता नाही, आता काय तरी झालं तरी हे मोह नष्ट. मी आता एवढं सगळं केलंय, काय काय केलंय, सर्व पाप योग सोडलाय, मी सगळ्यात चांगलं चारित्र धारण केलंय, आणि तरी त्या शुभ परिणतीमध्ये अडकलो. तर आचार्य काय म्हणते, आत्म्याचा, शुद्ध आत्म्याचा लाभ होत नाही, म्हणून आता मी माझ्या शुद्ध आत्म्याच्या लाभासाठी त्या शुभ भावरूप मोहाला नष्ट करण्यासाठी कटिबद्ध होणार. त्या मोहरूपी सेनेला नष्ट करण्यासाठी. कोणत्या शुभात चाललंय मनीषाताई, असं नाही चाललं. तुमच्या लक्षात येते का नाही माहिती नाही, कळलं का ताई, आहे ना. काय शुद्ध आत्म्याचा लाभ, मला त्याच्याशी घेणं न देणं हा प्रॉब्लेम. सगळ्याला सोयरिकेला जायचंय, काय आता त्या सोयरिकेमध्ये त्यांच्याशिवाय होणार नव्हती असं माहित नाही, आहे ना. 9:30ला सोयरिक आहे का, 10ला म्हटले आम्ही जाणार आहे सोयरिकेला. शास्त्र आहे, ऐकून जा. रोजच आहे सोयरिका, रोज येणार आहे, बरोबर आहे का हो. घरी सोयरीक रोज येणार आहे का, शास्त्र रोजच आहे का नाही. अरे कळलं नाही तुम्हाला अजून. अशा सोयरिकी करता करता आणि काळ गेला, परंतु शास्त्र रोज नसतं, रोज नसतं. त्याच्यामध्ये मधी गॅप जर पडला ना तर किती काळाचा पडू शकतो, अनंत अनंत काळाचा गॅप पडू शकतो. आज ऐकायला मिळालंय, त्याच्यानंतर मला अनंत काळ मध्ये जाईल की परत शास्त्र ऐकायला मिळालं, याची गॅरंटी नाही. माझ्या लक्षात येईना अजून. काय विशाल, कळतंय का. पण तुम्हाला मस्ती आहे ना, आहे का नाही मस्ती, नाही मग कसं काय शास्त्र बुडवत होतं, होय नाही म्हणतोय अजून परत वर्ण. काय म्हणले कळतंय का. आचार्यांचे भाव किती चांगले आहेत, कशा भाषेमध्ये लिहितायत. मामी माझ्याकडे बघा काय कळतंय का, कोणाशी बोलतोय मी, काय टेबलाला सांगतोय का पुस्तकाला सांगतोय. काय सांगितलं, अथ अथ यदि सर्व सावध्य योग आतिथ्य म्हणते का नाही, सर्व सावध्य योग को छोड़कर चारित्र अंगीकार किया होने पर भी. ह्याच्यातनं आपण विचार करायला पाहिजे, मी सावध्य योग सोडलाय का, मी चारित्र अंगीकार केलंय का, हा आहे ना. असं असताना सुद्धा यदि मैं असं म्हणतो शुभोपयोग परिणति के वश हो का, कळलं का. त्या शुभोपयोग परिणतीला तिथं आचार्यांनी या गाथेच्या टीकेमध्ये वेश्येची उपमा दिली, अभिसारिका अशी उपमा दिली. शुभोपयोग असा आहे, वेश्येसारखा.
शुभोपयोग सांगतोय आचार्य अमृतचंद्र. अशुभ उपयोग नाही म्हणलाय, शुभ उपयोग. अशा त्या शुभ उपयोगाचा मी वश, जसा चारू दत्त कोणाच्या वश झाला, वसंत सेना नावाची वेश्या होती का नाही, तिच्या वश झाला. साहस तू कोणाच्या वश आहे, नाव सांग. सांगणार वसंत सेनेच्या विचारात चांगला होता, रोज स्वाध्याय ध्यान दुसरं काय करत नव्हता. आणि त्यांच्या आई वडिलाला काळजी लागली या पोराचं वाटोळ होईल, त्या काकाला सांगितलं ते ह्याचं बघा बाबा काहीतरी. आणि त्या काकाने वसंत सेनेकडे नेलं काय, आणि हा त्या ठिकाणी आणि त्या वेश्येच्या इतका अधीन झाला, इतका अधीन झाला. चांगली सुंदर बायको होती घरी, ही सोडली, सगळं धन वगैरे सगळं सगळं लुटलं तिच्या. चांगली बायको होती बरं का गिरीश त्याची घरात, पण तिच्याकडे पण बघत नव्हता, येडा असा होता. येडा म्हणजे म्हणून त्याला त्या वेश्येकडे नेलं. काय चमत्कार, काय घटना, वैरागी यायला पाहिजे खरं, बरोबर आहे. वश झाल्यानंतर त्या वसंत सेनेने त्याला घरातनं हाकलून लावलं बाहेर. तरी त्या घराच्या बाहेर झाडाखाली बसायचा संयम चारुदत्त शेठजी. आहे ना, नुसतं बघितलं तर बरं असू दे, नाही आता पैसे नाहीत काय, ती घरात घेत नाही, बसतो आणि कधीतरी मधनात बघायची आणि त्याच्या अंगावर थुंकायची. पान खाल्लेलं असायचं तिने, काय संयम, आणि ते थुंकायचे त्याच्या अंगावर. त्याला एकदम छान वाटायचं, निदान थुंकली तर का नाही, तिने थुंकलेली. काय बरं वाटतंय. अरे त्याच्यापेक्षा बेकार आहे आपण. हे सगळं अध्यात्म दृष्टीने घटवलं तर तो चारुदत्त मीच आहे, दुसरा कोण नाही. आणि आपल्या अंगावर कोण थुंकतंय, रोज गिरायक थुंकत, बरोबर आहे का, गिरीतला पटत. आणि आपण त्याला गोड म्हणतो, चांगलं असं म्हणतो का, बरं असं सासू सुनेवर थुंकते, सून सासूवर थुंकते का नाही रोज, काय नाही गोड, काय नाही. इतका इतकं विचित्र मोह आहे असं मला म्हणायचं. आचार्य कुणाला म्हटले इथं, शुभोपयोग शिल्पाताई, सॉरी सॉरी हा, स्वप्नील भाई काय सांगितलं, लय खतरनाक सांगितलंय राव. म्हणजे असं काय कोण सांगू शकतो. शुभोपयोगाच्या परिणतीच्या मी वश झालोय म्हणजे त्या वेश्येच्या वश झाल्याचं खाली लिहिलंय आहे टिकेट है ना, वाचतो काय, जो समस्त सावधि योग के प्रत्याख्यान रूप परम सामायिक नामक चारित्र की प्रतिज्ञा करके भी धूर्त अभिसारिका, नाव लिहिलं, धूर्त विशेषण दिलंय. धूर्त अभिसारिका माने नायिका की भांति शुभोपयोग परिणति से अभिसार अर्थात मिलन को प्राप्त हुआ, अर्थात शुभोपयोग परिणति के प्रेम में फंसता हुआ. शुभोपयोगाच्या प्रेमात पडा ना तुम्ही अजून, त्यामुळे तुम्ही चांगले आहात. शुभोपयोगाच्या प्रेमात कोण आहे का, शास्त्राच्या स्वाध्यायाच्या मंदिराच्या चिंतनाच्या प्रेमात कोण नाही. काय वंदनात आहेत ना तुम्ही, काय तुझं नाव काय, तुझं नाव वंदनाच ना, वर्षात आहे, सॉरी वंदनाच्या बहिणीचं नाव आहे काय, सॉरी ना, वर्षात आहे. काय अर्थ कळतंय ना. म्हणजे आपण शुभ परिणतीच्या वश नाही आहोत. तुमचं कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणाला. मग शुभाच्या वश नाहीत ते दोन मध्ये असू शकते, एक शुद्धात असते नाहीतर अशुभात असते. आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही कुठं आहे, म्हणून कॉंग्रॅच्युलेशन. अशुभाच्या वश आहे. विचार करावा लागेल, बाकी नंतर ओम नमः. ओम प्रभू
मी पश्चाताप करून क्षमा करी, माझे सर्व दोष मी माझ्यामध्ये राहूया, सर्व दोष. शुद्ध आत्मस्वभावाची प्रतीती करा. अशुभ योग रहित, शुभ योग रहित, शुद्ध उपयोगी, शुद्ध आत्मा जाना. हा जाणीवे देणारा शुद्ध आत्मा, शुद्ध म्हणजे निर्दोष आहे, दोषमुक्त स्वभावालाच आहे. स्वानुभव प्रत्यक्षाद्वारे दोषमुक्त व्हा. निर्दोष स्वरूपोऽहम्. ॐ